नमस्कार, कसे आहात सगळे? तुम्ही सगळे ठीकच असाल. तर खूप दिवसांनी मी हा व्हिडिओ शूट करते आहे. व्लॉग भरपूर दिवस म्हणत होती करेन पण वेळच मिळत नव्हता. सगळ्यात आधी तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. हा व्हिडिओ ना माझ्यासाठी खूपच खास आहे, कारण आम्ही चाललोय लॉंग रूटच्या फर्स्ट रोड ट्रिपवर. सकाळचे 6:30 वाजलेत. काल रात्री अचानकच आमचा प्लॅन झाला होता की कुठेतरी फिरायला जायचं उद्या. सो सकाळी लवकर उठून रेडी झालो आणि निघालो. कुठे चाललोय ते तुम्हाला कळेलच. CNG स्टेशन दिसलं तसं सगळ्यात आधी गाडीमध्ये CNG फुल करून घेतला, कारण माहीत नाही रस्त्यामध्ये कुठे जवळपास मिळतील ना मिळतील CNG स्टेशन्स. सुंदर असं सकाळचं वातावरण आहे आणि आम्हाला गोमातांचं पण दर्शन झालं. साऊथ गोव्यामध्ये माझं तसं जास्त येणं झालं नाही आहे, पण जेवढ्या वेळेस पण आली आहे ना मला खूप आवडतं. ती हिरवीगार झाडी, त्याच्यामधून जाणारे ते वळणावळणांचे रस्ते, समुद्र. गप्पा मारता मारता कधी कर्नाटका चेकपोस्ट क्रॉस केली ते पण समजलं नाही. आलो एकदाच कर्नाटकामध्ये. कसं वाटतं इकडे गाडी चालवायला? एकदम मस्त. बघा इथे कसं इडली कसं सॉफ्ट रोड एकदम मकडे कसं चालतोय बघा. कुठचं तरी जंक्शन आहे. सावकाश घे. मस्त आहे व्ह्यू, एक नंबर. भाजीचे स्टोर बघ. कर्नाटकाची बस. लगेच स्टेट चेंज झाला की लोक पण वेगळे दिसायला लागतात ना. आणि भाषा पण बघा बदलते कशी, म्हणजे कर्नाटकाची बोलायचे तसे आमची थोडं बदलते थोडं. हायवे टू हायवे पण टनल मधूनच बाहेर निघतो. इथे हा बीच आहे. कोणता बीच आहे माहिती नाही, पण खूप सुंदर व्ह्यू आहे. आणि आता आम्ही टनल मध्ये जाणार आहे. तो रोड बंद होता. हा एकच चालू ठेवलाय त्याने. कोणी तो माहिती नाही. सुंदर असे नजारे आहेत. डोंगर कारवारमध्ये एंट्री केल्यापासून कर्नाटकामध्ये एकही हॉटेल नाही दिसलं इथे. आपल्या इकडे साऊथ इंडियन हॉटेलला ना पावलावर असतात, आणि ते मला चहा प्यायचा आहे तरी एक हॉटेल नाही भेटले अजून. खूप वेळाने एक रेस्टॉरंट मिळालंय. गाडी लावली आहे, पार्क केली आहे. चहा पिऊया आणि मग पुढे जाऊया. तर डोसा मागवलाय. टेस्ट आहे दावणगिरी डोसा. मी तर आधी खाऊन घेतला का तर मला भूक लागलेली. आणि चहा खूप मस्त आहे. चहा मस्त आहे. आवडलं तुला? टेस्टी आहे. मला इथला तो दावणगिरी लोणी डोसा खायचा होता, पण त्या टाईपचाच आहे हा. चांगले आहे टेस्ट. आवडला मला. मी 2 कप चहा प्यायली आणि आता पुन्हा आम्ही निघालोय. क्लायमेट मस्त आहे. पाऊस नाही आहे. थोडा मिळाला मध्ये रस्त्यात. यांच्यापासून सावध खूप आहेत या रस्त्यावर. आता 1.7 किलोमीटर राहिलंय फक्त. पोहोचलो आम्ही. इथून एंट्री आहे मंदिराची. तर तुम्हाला आता समजलंच असेल की आम्ही कुठे आलोय. येस, कर्नाटकामधील श्री मुर्डेश्वरा टेम्पल. माझी कधीपासूनची इच्छा होती की या मंदिरात मला जायचं आहे, आणि फायनली आज तो दिवस आला. तर हा आहे माझा लुक कसा मंदिरात जाण्यासाठी. प्रवासात ऑन द वे असतानाच आम्ही ऑनलाईन एक रूम बुक केली होती. तिथे पोचून फ्रेश झालो, चेंज करून आता आम्ही मंदिरात निघालोय. इथे आहे ना स्टेसाठी हॉटेल रूम सुद्धा अगदी रिझनेबल रेटमध्ये उपलब्ध आहेत बरं का. मंदिर आता सध्या बंद आहे. 1:30 वाजलाय. आम्ही पोचलो लवकर, पण आमच्या 3:30ला आता पुन्हा ओपन होणार मंदिर. तोपर्यंत आम्ही असं साईडला बीचवर वगैरे फिरणार आहे. मंदिराची पार्किंग आहे. 40 रुपये पार्किंग फीस घेतात, पण गाडी मस्त सेफ राहते आपली. ही भव्य अशी इमारत तुम्ही कधी ना कधी कुठे ना कुठे नक्की बघितली असणार, तर त्या इमारतीबद्दल मी तुम्हाला पुढे सांगतेच. आणि हा आहे भव्य विशाल असा शिवा स्टॅच्यू. जसं आम्ही मंदिराच्या आवारात प्रवेश केला, तिथलं वॉचमन आणि इतर काही लोकांनी देखील आम्हाला सांगितलं की पहिलं जाऊन तुम्ही महाप्रसाद घ्या. तिथे महाप्रसाद खूप छान असतो. आणि 2 वाजता त्याचं गेट बंद होतं आणि आम्ही पोचलो होतो 1:45ला. 10 ते 15 मिनटंच आमच्याकडे होती. सो सगळ्यात आम्ही पोचलो महाप्रसाद घ्यायला.
अशा प्रकारचं हे भव्य प्रसादालय आहे. इथे प्लेट्स ठेवलेल्या असतात. आपण प्लेट्स घेऊन बसायचं. मंदिराचे जे कार्यकर्ते आहेत ते आपल्याला अशा प्रकारे महाप्रसाद वाढतात. महाप्रसाद म्हणजे प्रेम आणि तो मिळणं म्हणजे नशीब. खरं तर आम्हाला काहीच आयडिया नव्हती की इथे महाप्रसाद पण मिळतो म्हणून, पण तो आमच्या नशिबात होता. महाप्रसाद झाला ना? हो. कसा होता? चुकून मिळाला. हां, माहीत पण नव्हता आम्हाला, पण आमच्या नशिबात होता तो. आणि हा आहे व्ह्यू मंदिराच्या साईडने. भरपूर उंच आहे. हाईट आहे त्याची. मंदिर 3:30ला ओपन होणार आहे आणि आता वाजलेत दुपारचे 2:30. तर आता आम्ही काय करणार आहे, शिवा स्टॅच्यू आणि बीच वगैरे असे आजूबाजूचे जे स्पॉट आहेत ते एक्सप्लोअर करणार आहे. थोडीशी फोटोग्राफी व्हिडिओग्राफी पण करणार आहे. इथून ही एंट्री आहे शिवा स्टॅच्यूकडे जाण्यासाठी. थोडंसं हाईटला आहे त्यामुळे आपल्याला बऱ्याच स्टेप्स चढून जाव्या लागतात. शिवा स्टॅच्यूच्या रिनोव्हेशनचं काम सुरू आहे त्यामुळे असे सिव्हिल वर्कचं स्ट्रक्चर बांधलं आहे. बऱ्याचशा स्टेप चढून आम्ही वरती पोचलोय आणि तुम्ही बघू शकता इथला सुंदर असा देखावा. शिवा स्टॅच्यूच्या हिलवरून जो नजारा बघायला मिळतो तो बघून तुमचा देखील पाय तिथून निघणार नाही. आम्ही खूप सारे फोटोज काढले, व्हिडिओ शूट केले आणि आता मंदिर ओपन व्हायची वेळ झाली आहे तर आम्ही आता खाली जाणार आहे. हे एक सुंदर असं रेस्टॉरंट आहे समुद्राच्या मधोमध. ही अशी त्याची एंट्री आहे. मंदिर ओपन व्हायला अजून थोडा वेळ आहे, सो म्हटलं आपण तिथे जाऊन चहा पिऊया. या रेस्टॉरंटमधून देखील तुम्हाला असा छानसा नजारा बघायला मिळतो. मंदिर ओपन झालंय आणि आम्ही आता निघालोय मंदिरात. त्याआधी आम्ही आमचे फुटवेअर्स इथे सबमिट केले. इथे फुटवेअर्स ठेवायचे 10 रुपीज चार्ज करतात आणि ते तुम्हाला एक टोकन देतात. आम्ही मंदिराच्या आवारात पोचलो आहे आणि तुम्ही जी उंच टॉवरसारखी बिल्डिंग बघितली होती ती हीच बिल्डिंग आहे आणि या बिल्डिंगच्या आतमध्ये लिफ्ट आहे. या बिल्डिंगमध्ये टोटल 18 मजले आहेत आणि 18व्या मजल्यावरून हा नजारा आपल्याला बघायला मिळतो. तर या 18व्या मजल्यावर पोहोचण्यासाठी आपल्याला पर पर्सन 20 रुपये पे करावे लागतात. चला तर बघून घ्या चारी बाजूचा व्ह्यू 18व्या मजल्यावरून. टॉपवरून हा व्ह्यू आम्ही खूपच एन्जॉय केला आणि आता वाट बघतोय लिफ्टची खाली जाण्यासाठी. लिफ्टमधून खाली आल्यानंतर सरळ पावलं मंदिराच्या दिशेने वळवली. लक्षात ठेवा मंदिरात प्रवेश करण्यासाठी वेस्टर्न कपडे अलाउड नाही आहेत, जसे की जीन्स, शॉर्ट, वन पीस, स्लीवलेस इत्यादी तुम्ही घालू शकत नाही. मंदिराच्या आतला जो परिसर आहे त्याचा आम्ही व्हिडिओज किंवा शूट घेऊ शकलो नाही. अतिशय मनोभावे आम्ही दर्शन घेतलं आणि बाहेर आलो. झालं आमचं दर्शन फायनली. आता निघतोय आम्ही. कसं वाटलं मग? मस्त, एकदम एकदम जबरदस्त. मला ती लिफ्ट आवडली जी बांधली आहे ती. मला वाटलं टेम्पलच आहे ते. मी नाही आलो होतो कधी. निघालोय आता परतीच्या प्रवासाला. हे मेन गेट आहे. इथून आता आम्ही बाहेर पडणार आणि लेफ्ट साईडला आपलं गोवा. आम्ही निघालोय परतीच्या प्रवासाला. गोव्याला चाललो रिटर्न. दर्शन वगैरे झालं, मस्त चेंज केलं, फ्रेश झालो. आता निघालोय. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा बरं का. म्हणजे नेक्स्ट टाइम माझे जे व्हिडिओ येतील ते तुम्हाला डायरेक्ट दिसणार. बेल आयकॉनवर क्लिक करा. बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टेक केअर.